बघू भारत आणि आशिया खंडातील इतर देश. आशियातील अनेक देशांमध्ये प्राचीन भारतीय संस्कृतीचा विशेष प्रभाव पडला होता. हे बघा, भारत जो आहे आणि भारताच्या आजूबाजूला जे आशियातील देश आहेत त्यांच्यावर भारताचा प्रभाव पडलेला आहे. आता बघा श्रीलंका, सर्वात पहिले श्रीलंका काय बेटा, देश आहे. श्रीलंका काय आहे, आणि आपण रामायणमध्ये पण बघितलं की रावण कुठला होता, लंकेचा होता, श्रीलंकेचा होता, इथला होता श्रीलंकेचा. आणि श्रीलंका कुठे आहे बघा, हा दिसतो, हा भारत आहे आणि भारताच्या खाली हा श्रीलंका आहे. ठीक आहे. तर बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी सम्राट कोण, अशोक, सम्राट अशोक. अशोक कोणाचा नातू होता बेटा, चंद्रगुप्त मौर्याचा नातू होता. आणि चंद्रगुप्त मौर्याने कोणाला हरवलं होतं, राजा धनानंदला हरवलं होतं. चंद्रगुप्त मौर्याचा नातू कोण होता, अशोक होता. आणि अशोकचा मुलगा होता महेंद्र आणि त्याची मुलगी होती संघमित्रा. लक्षात ठेवायचा, अशोकचा मुलगा कोण, महेंद्र, आणि त्याची मुलगी कोण, संघमित्रा. यांना श्रीलंकेमध्ये पाठवले होते, जा म्हणे श्रीलंकेला, आणि काय कर, तर तिथं जाऊन बौद्ध धर्माचा प्रसार कर, लोकांना सांग बौद्ध धर्म काय असतो, बौद्ध धर्मात काय काय दिलं आहे ना. त्या दोघांच्या नावाचा उल्लेख महावंश या श्रीलंकेतील बौद्ध ग्रंथात केलेला आहे. या दोघांचं नाव कुठं भेटतो आपल्याला, महावंश हा ग्रंथ आहे बेटा, बौद्ध ग्रंथ आहे. या बौद्ध ग्रंथात या दोघांचं नाव भेटतो आपल्याला, कोणाकोणाचा, महेंद्र आणि संघमित्राचा. हे कुठं गेले होते, श्रीलंकाला गेले होते. कशाला गेले होते, बौद्ध धर्माचा प्रसार करायला गेले होते. आणि हे कोणाचा मुलगा आहे, महेंद्र, सम्राट अशोकचा मुलगा आहे. ठीक आहे. संघमित्राने स्वतःबरोबर बोधिवृक्षाची शाखा नेली होती. काय नेली होती, बोधिवृक्ष. बोधिवृक्ष म्हणजे काय रे, हे पण सांगितलं तुम्हाला. गौतम बुद्धांनी जेव्हा घर सोडलं है ना, तेव्हा त्यांना एका वृक्षाखाली बसले, एका वृक्षाखाली बसले आणि त्या वृक्षाखाली तपस्या करायला बसले. आणि त्या वृक्षाखालीच त्यांना सत्व प्राप्त झाला, दैवी शक्ती प्राप्त झाली. आणि त्या वृक्षाला काय म्हणतात, बोधिवृक्ष म्हणतात. कोणता वृक्ष म्हणतात. मग या बोधिवृक्षाची शाखा म्हणजे काय रे, एक डंगाल किंवा फांदी संघमित्रा कुठं घेऊन गेली, श्रीलंकेला घेऊन गेली होती. श्रीलंकेतील अनुराधपूर येथे असलेला बोधिवृक्ष या शाखेपासून वृद्धिगत झाला असे तेथील परंपरेनुसार मानले जाते. श्रीलंकामध्ये अनुराधापूर म्हणून नावाचे ठिकाण होता. तिथं जो झाड आहे मोठा बोधिवृक्ष, तो या संघमित्राने जे फांदी नेली होती त्याच्यापासूनच बनलेला आहे अशी तिथल्या परंपरा सांगतात. तिथल्या ज्या श्रीलंकातील परंपरा आहेत ते काय सांगतात की संघमित्रांनी जो वृक्ष आणला होता तोच नंतर तिथं वाढलेला आहे. कुठं, अनुराधापूर इथं. ठीक आहे. श्रीलंकेतील मोती आणि इतर मौल्यवान वस्तूंना भारतात मोठ्या प्रमाणात मागणी होती. श्रीलंकेत काय व्हायचे, मोती व्हायचे. मोती कुठे होतात बेटा, हे पण सांगितलं त्या दिवशी तुम्हाला मी. पाणीमध्ये जे शीप असते, शीप बघितले का तुम्ही, ते बंद आणि उघडते, अशी खोलता येते ती, है ना, कठीण असते ती, त्याच्यामध्ये मोती होतो. त्याच्यामध्ये किडा असतो, तो किडा मोती बनवतो. तर ती जे मोती होता त्याची डिमांड कुठे होती, भारतात फार प्रमाणात होती. तेथील सिगिरिया या ठिकाणी इसवी सनाच्या 5व्या शतकात कश्यप नावाच्या राजाने लेणे खोदवले होते. तिथं सिगरिया, हा बघा, हा सिगरिया दिसतो है ना, हा लिहिला सिगरिया. इथं कश्यप नावाच्या राजाने, कोणता राजा, कश्यप, यानी काय खोदवले होते बेटा, लेण्या म्हणजे काय रे, लेण्या म्हणजे पहाडाला खोदून असे रूम बनवतात, मोठे मोठे महाल बनवतात, त्यांना लेण्या म्हणतात है ना. आपण शिकलो ना, जुन्नर, भाजे, कारले, हे सगळे सातवाहन कालीन लेण्या आपण त्या दिवशी शिकलोय. तर अशा प्रकारच्या लेण्या कश्यप राजाने तिथं बांधलेल्या होत्या. कुठं, सांगनेरिया इथं श्रीलंकेमध्ये. भित्तिचित्रांची शैली अजिंठ्याच्या चित्रशैलीशी साम्य दर्शवणारी आहे. आपण अजिंठा वेरूळ बघितलं, अजिंठा वेरूळ इथं पण काय आहेत, लेण्या आहेत. तर जी लेणी तिथं बनवली गेली कुठं, श्रीलंकेला, तशीच लेणी अजिंठा वेरूळला पण आहे. त्यांच्यामध्ये काय बेटा, साम्य आहे. काय आहे, साम्य आहे है ना. श्रीलंकेतील महावंश आणि दीपवंश हे ग्रंथ भारत आणि श्रीलंका यांच्यामधील परस्पर संबंधाची माहिती देतात. श्रीलंकेतील 2 ग्रंथ आहेत, कोणते कोणते, महावंश आणि दीपवंश. यांच्यामध्ये भारत आणि श्रीलंकाचे कसे संबंध होते याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. ठीक आहे. आणि हे ग्रंथ कोणत्या भाषेत लिहिलेले आहेत, पाली भाषेत लिहिलेले आहेत. आपण त्या दिवशी पण शिकलो की बौद्ध धर्माचे जेवढे ग्रंथ आहेत ते कोणत्या भाषेत लिहिले आहेत, पाली भाषेत लिहिलेले आहेत. कोणत्या भाषेत लिहिलेले आहेत, पाली भाषेत लिहिलेले आहेत. ठीक आहे.
चीन आणि इतर देश. आता बघा पहिले चीन बघू आपण. तर हा दक्षिण, हा पश्चिम, हा पूर्व. तर या पूर्व आणि उत्तरच्या मधात काय असतो बेटा? इकडे ईशान्य असतो. काय असतो? ईशान्य. तर भारताच्या ईशान्येकडे काय आहे? चीन आहे. बघा किती मोठा आहे, भारतापेक्षा मोठा आहे चीन. जगामध्ये 3 नंबरचा देश आहे तो क्षेत्रफळाच्या बाबतीत. कोणता? चीन. पहिला काय? पहिला रशिया. सर्वात मोठा देश हा पाकिस्तान एवढाचा. हा आहे पाकिस्तान. मामा गेले तुझे. हां, तर हे चीन आहे ना. आणि चीनच्या वर हा जो भाग दिसतो हा रशिया आहे पूर्ण, है ना. रशिया फार मोठा आहे. 2 खंडामध्ये येतो रशिया, आशिया आणि युरोप खंडामध्ये. 2 खंडांमध्ये एकच देश आहे रशिया. ठीक आहे. सर्वात मोठा रशिया आहे, त्यानंतर कनाडा आहे, त्यानंतर अमेरिका आहे आणि 4 नंबर चायना आहे. 4 किंवा 3 असेल, मला पण कन्फर्म नाही. ठीक आहे. हां, तर हा आहे चायना. ठीक आहे. तर चायना आणि इतर देश काय बघू. तर प्राचीन काळापासून चीन आणि भारतामध्ये काय व्हायचा बेटा? व्यापार व्हायचा. आता भारतातील व्यापारी पण इथून कापड खरेदी करून आणायचे. त्या कापडाला काय म्हणतात? चिनांशुक म्हणतात. काय म्हणतात? चिनांशुक. मग हा चिनांशुक जो कापड होता याला भारतात फार डिमांड होती, फार मागणी होती. तर आणि युरोपात पण होती, इकडे पण होती. तर हे जे भारतीय व्यापारी होते चीनमध्ये जायचे, इथून माल घ्यायचे आणि इथं विकायचे. कुठे विकायचे? भारतात. आणि इकडे पण विकायचे अरबी लोकांना. हे अरबी लोक मग घेऊन इकडे जायचे आणि आपण खुसकीच्या मार्गाने म्हणजे रस्त्याच्या मार्गाने आपण त्यांच्याकडून हे चिनांशुका घ्यायचो. ठीक आहे. आणि चीनकडून इकडे पण जायचे. मग हा जो मार्ग दिसतो ना बेटा, हा याला म्हणतात रेशम मार्ग. कोणता मार्ग? म्हणजे पूर्वी चीनमध्ये होणारा रेशम या मार्गाने कुठे जायचा? युरोपकडे जायचा. आणि चीन काय करतोय आता? चीन हा रस्ता परत बांधतोय. चीन काय करतोय? हा रस्ता परत बांधतोय आणि त्यांनी इथपासून सुरू करून युरोपपर्यंत रस्ता बांधलेला आहे चीननी. आणि याचा जो रस्ता आहे तो कुठून जातो? इथून जातो, भारतातून. आणि हा जो भाग आहे ना, भाग एवढा भारताच्या नकाशात दाखवतोय मी, हा जम्मू काश्मीर आहे. आणि जम्मू काश्मीरचा एवढा जो भाग आहे ना, या पाकिस्ताननी कब्जा करून ठेवला याच्यावर. आता समजा तुमच्या शेतीच्या बाजूला शेती असेल आणि दुसरा माणूस कब्जा करेल तर तुम्ही मारणार की नाही त्याला? तसं भारताच्या एवढ्या भागावर पाकिस्ताननी कब्जा करून ठेवला आहे. आणि चीनचा जो रस्ता आहे तो इथून जातोय. मग भारताचा या रस्त्याला काय आहे? विरोध आहे की तुम्ही आमच्या जागेतून रस्ता कसं बनवू शकता? काय ना बेटा, हा एवढा भाग हा पाकिस्तानच्या कंट्रोलमध्ये आहे, आपल्या हातात नाही आहे. आपला सैन्य इथं आहे. इथं आपली सेना उभी आहे पूर्ण. LOC म्हणतात त्याला, लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल. आणि या रेषेच्या इकडे पाकिस्ताननी कब्जा करून ठेवला आहे. मग आपली डिमांड आहे की आपल्याला हा भाग परत पाहिजे. पण ते सहजासहजी द्यायला तयार होणार नाही. त्यासाठी युद्धच करावं लागेल. ते पुढची गोष्ट आहे. दिलं तर ठीक आहे, है ना. इथं समजलं. आणि हा जम्मू काश्मीर आहे. मग आपण जेव्हा स्वतंत्र झालो तेव्हा हा जम्मू काश्मीर स्वतंत्र होता, म्हणजे भारतात नव्हता. नंतर पाकिस्तानने याच्यावर हमला केला आणि म्हणून हा भारताकडे आला जम्मू काश्मीरचा राजा गुलाब सिंग, की आता मला वाचवून घ्या. मग भारताचे पंतप्रधान कोण? जवाहरलाल नेहरू यांनी आपला सैन्य पाठवला आणि याच्यावर कब्जा करून घेतला. तरी एवढा भाग हा पाकिस्तानकडेच राहिलेला आहे. आता पण पाकिस्तानकडेच आहे तो भाग. ठीक आहे. तर हा जो रेशम मार्ग आहे हा इथूनच जातोय, जम्मू काश्मीरमधून थोडासा भाग आहे ना. आणि म्हणून भारताचा त्याला विरोध आहे. मग हा रस्ता परत बांधतोय. पण याला कोणता मार्ग म्हणतात हे लक्षात ठेवा? रेशम मार्ग. कोणता मार्ग? ठीक आहे. हां. आणि भारतातील काही प्राचीन स्थळे या रेशीम मार्गाशी जोडलेली होती. भारताची काही स्थळे या रेशीम मार्गाशी जोडलेली होती. आता भारत जेव्हा मगध साम्राज्य होता तेव्हा इथपर्यंत भारत होता, अफगाणिस्तानपर्यंत. मग इथली काही प्रदेश आहे आणि इथून पण काही रस्ते याला जोडलेली होती. कोणत्या रस्त्याला? त्या रेशीम मार्गाला. बघू आपण. भारताचे जे काही मार्ग होते बेटा, इथे जे मार्ग होते काही दक्षिणपथ म्हणून मार्ग आहे. मग हे मार्ग इथं जुळलेले होते, है ना. हे रस्ते इथं जुळलेले होते रेशम मार्गाला. त्यामध्ये महाराष्ट्रातील मुंबईजवळ असलेला नालासोपारा हे एक होते. महाराष्ट्रातील मुंबईजवळ नालासोपारा नावाचा ठिकाण आहे, तो पण त्या रेशीम मार्गाला जोडलेला होता. हा इथं मुंबई आहे. मग मुंबई इथला एक मार्ग हा इथं जोडलेला होता, रेशम मार्गाला जोडलेला होता. इथून असेल किंवा इथून पण जाऊ शकतो असा, है ना. पाण्यातून पण जाऊ शकतो. ठीक आहे. भारतात आलेले फाहियान आणि युआनसॉन्ग हे बौद्ध भिक्खू रेशीम मार्गानेच भारतात आले होते. तर जे फाहियान होता, कोण? फाहियान आणि युआनसॉन्ग ह्या रेशीम मार्गानेच ते भारतात आले होते. इथं आले असतील आणि इथून मग इकडे आले असतील. ठीक आहे. म्हणजे ते या रेशीम मार्गानेच भारतात आले होते. या रेशीम मार्गानेच
कारण इथं तर काय आहे, हिमालय आहे, मग ते इकडून आले असतील है ना असे. तर या रेशीम मार्गानेच कोण आला होता, हुआनसाँग आणि फैयान. आपण हे शिकलोय. फैयान केव्हा आला होता, गुप्त घराणा होता तेव्हा भारतात, गुप्त राजे होते तेव्हा फैयान आला होता, आणि वर्धन साम्राज्य होता तेव्हा हुआनसाँग आला होता. आणि यांनी भारताबद्दल लिहून ठेवलं आहे. ते भारतभर फिरले, त्यांच्या काळात हुआनसाँग आणि फैयान तिथूनच आले होते. ठीक आहे. आणि फैयान आणि हुआनसाँग कोण होते बेटा, बौद्ध भिक्खू होते. कोण होते ते, बौद्ध भिक्खू होते. इसवी सनाच्या पहिल्या शतकातील चीनी सम्राट मिंग यांच्या आमंत्रणावरून धर्मरक्षक आणि कोण, धर्मरक्षक आणि कश्यप मातंग हे बौद्ध भिक्खू चीनमध्ये गेले. चीनचा राजा होता कोण, मिंग. त्यांनी हे केलं कुशाण राजाला की आमच्याकडे तुम्ही 2 भिक्खूंना पाठवा. कशाला पाठवा, अभ्यास करायला पाठवा. मग राजाने 2 लोकांना पाठवला. कोणाकोणाला पाठवला, धर्मरक्षकला पाठवलं आणि काय नाव आहे दुसरा, कश्यप मातंग. या बौद्ध भिक्खू चीनमध्ये गेले. त्यांनी अनेक भारतीय बौद्ध ग्रंथाचे चीनी भाषेत रूपांतर केले. या दोघांनी काय केलं, धर्मरक्षक आणि कश्यप मातंगनी जे ग्रंथ होते, कोणते ग्रंथ, बौद्ध ग्रंथ होते, त्यांना बौद्ध ग्रंथ कोणत्या भाषेमध्ये होते, पाली भाषेमध्ये होते, त्यांनी चीनी भाषेमध्ये रूपांतरण केलं. त्यानंतर चीनमधील बौद्ध धर्माच्या प्रसारास चालना मिळाली. आणि जेव्हा हे लोक गेले तेव्हा चीनमध्ये काय झालं बेटा, बौद्ध धर्माचा प्रसार झाला. त्यानंतर बौद्ध धर्म जापान, कोरिया, व्हिएतनाम या देशामध्येही पोहोचला. बघा आता ते देश बघू आपण. कुठे जापान, इकडे जापान. म्हणजे आता चीनमधून तो इकडे जापानकडे पण पसरत गेला. ठीक आहे. कोणता धर्म, बौद्ध धर्म. फक्त इकडेच गेला का नाही, इकडे पण कंबोडिया, आग्नेय आशियातील देश. कंबोडिया या देशातील फुनान या प्राचीन राज्याची स्थापना इसवी सनाच्या पहिल्या शतकात झाली. कंबोडियामधील चीनी परंपरेच्या आधारे कौंडिन्य नावाच्या भारतीयाने त्याची स्थापना केली अशी माहिती मिळते. बघा आता, म्हणजे हे जे कंबोडिया आहे, चीनी ग्रंथ आहेत, त्याच्यामधून माहिती मिळते आपल्याला. काय माहिती मिळते की फुनान म्हणजे कंबोडिया या प्राचीन राज्याची स्थापना पहिल्या शतकात झाली. कोणी केली होती ती, कौंडिन्य नावाच्या भारतीयाने केली होती. ठीक आहे. फुनानच्या लोकांना संस्कृत भाषेचे ज्ञान होते. फुनानचे जे लोक होते, फुनान म्हणजे काय रे, कंबोडिया. फुनान म्हणजे काय, कंबोडिया आता पण देश आहे. आणि त्या कंबोडियाचे लोक संस्कृत भाषेचे ज्ञान होते. आता संस्कृत कुठली भाषा आहे, भारताची भाषा आहे संस्कृत. आणि कंबोडियामध्ये त्यांना ज्ञात होतं. म्हणजे काय झालं रे, भारतातले लोक तिथं गेले असतील. त्या काळातील एक कोरीव शिलालेख उपलब्ध आहे, तो संस्कृतमध्ये आहे. फुआन म्हणजे काय, कंबोडियामध्ये एक दगड आहे, त्या दगडावर लिहिलेलं आहे. कोणत्या भाषेमध्ये लिहिलेलं आहे, संस्कृत भाषेमध्ये लिहिलेलं आहे. कोणत्या भाषेमध्ये लिहिलेलं आहे, संस्कृत भाषेमध्ये लिहिलेला दगड सापडलेला आहे. आग्नेय आशियातील इतर देशांमध्येही भारतीय वंशाच्या लोकांची छोटी छोटी राज्ये उदयाला आली होती. या राज्यामुळे भारतीय संस्कृतीचा प्रसार आग्नेय आशियामध्ये होत राहिला. आता बघा, आग्नेय म्हणजे हे हा भाग आग्नेय, हे ईशान्य आहे, तर हे काय आहे, आग्नेय. हे वायव्य आणि हे नैऋत्य. हे पाठ करून घ्या, मी लिहून देतो, हे पाठ करून घ्या तुम्ही. तर हे जे कंबोडिया आहे, इथपर्यंत भारतीय लोकांचे राज्य, छोटे छोटे राज्य तयार झालेले होते. आग्नेय आशियातील कला आणि सांस्कृतिक जीवन यावर भारतीय संस्कृतीचा ठसा उमटलेला दिसतो. आग्नेय आशियातील म्हणजे इंडोनेशिया, जावा, सुमात्रा इथली जी परंपरा होती, इथला जे संस्कृती होती, त्या एशिया, कंबोडिया इथली जी संस्कृती आहे त्याचा ठसा भारतावर पण उमटलेला दिसतो. इंडोनेशियात आजही रामायण आणि महाभारत यातील कथावर आधारित नृत्यनाट्य लोकप्रिय आहेत. इंडोनेशिया आता मुस्लिम कंट्री आहे, तरी इंडोनेशियामध्ये आता पण रामायण आणि महाभारतचे नाट्यके सादर केले जातात आणि तिथल्या लोकांना आवडतात सुद्धा. ठीक आहे. आग्नेय आशियातील राज्यामध्ये भारतीय संस्कृतीचा प्रभाव उत्तरोत्तर वाढत गेला. हळूहळू जेव्हा इकडे येत गेलो आपण, तेव्हा आग्नेय एशियामध्ये, म्हणजे आग्नेय एशियामध्ये कोणकोणते देश आहेत, इंडोनेशिया, सुमात्रा, जावा, कंबोडिया, इथं भारतीय संस्कृती काय गेली, वाढत गेली. प्राचीन कालखंडात बौद्ध धर्म म्यानमार, थायलंड, इंडोनेशिया इत्यादी देशात पोहोचला. बौद्ध धर्म कुठे कुठे पोहोचला, तिकडे आग्नेय आशियामध्ये, इंडोनेशिया, थायलंड, म्यानमार इथं पोहोचला. नंतरच्या काळात शिव आणि विष्णू यांच्या मंदिराची निर्मिती झाली. तिकडे आग्नेय आशियामध्ये कोणत्या मंदिराची निर्मिती झाली बेटा, शिव आणि विष्णू. विचार करा तुम्ही, हा सगळा भाग भारतात नाही आहे. हा सगळा भाग भारतात आहे का,
नाही, तरी इथं शिव आणि विष्णूचे मंदिरे आहेत. म्हणजे आपले लोक तिकडे पण गेले होते, मंदिर बांधायला गेले होते का? नाही, त्यांनी तिथं गेले पण आपली संस्कृती पण सोबत नेली आणि इथं त्यांनी आपले मंदिरे बांधले. जगातला सर्वात मोठा मंदिर सुद्धा कंबोडियामध्ये आहे. आपल्याकडे आहे का? नाही, कंबोडियामध्ये आहे सर्वात मोठा मंदिर जगातला. ठीक आहे, चला. हां, दिवशी पण मी तुम्हाला सांगितलं इतिहासाचे 3 भाग होतात. एक असतो प्राचीन इतिहास. प्राचीनमध्ये 3000 इसवी सन पूर्व है ना, इसवी सन पूर्व 3000 ते इसवी सन 8व्या शतकापर्यंतचा भाग आपण बघितला आतापर्यंत 6व्या वर्गात. आता तुम्ही 7व्या वर्गात काय शिकणार बेटा? इसवी सन 8 पासून पुढे म्हणजे 9व्या शतकापासून तर 18व्या शतकापर्यंतचा भाग शिकणार. समजलं? कोणत्या वर्गात? 7व्या वर्गात. त्याला कोणता इतिहास म्हणतात? मध्ययुगीन इतिहास. आतापर्यंत जे 6व्या वर्गात शिकलो आपण तो कोणता इतिहास होता? प्राचीन भारताचा इतिहास शिकलो. कोणता शिकलो आपण? है ना. ठीक आहे, चला. रोमन, आता स्वाध्याय बघू. रोमन बनावटीच्या वस्तू सापडलेली ठिकाणे सांगा. अरिका मेडू. हां, कुशाण काळात भारतामध्ये एका नव्या कलाशैलीचा उदय झाला. सांगा कलाशैली कोणती सांगितली? कोणती कलाशैली सांगितली? गंधार कलाशैली. महावंश आणि दीपवंश या ग्रंथांची भाषा कोणती आहे? सांगा. अर्धमागधी की पाली? पाली. हां, पाली हे ग्रंथ पालीमध्ये लिहिले आहेत बौद्ध ग्रंथ सगळे. प्राचीन कालखंडात बौद्ध धर्माचा प्रसार झालेले देश सांगा. चला, कोणकोणत्या देशात झाला? चीनमध्ये झाला, म्यानमारमध्ये झाला, थायलंडमध्ये झाला, है ना. इथं प्राचीन बौद्ध धर्माचा प्रसार झाला. आग्नेय आशियावर भारतीय संस्कृतीचा ठसा उमटलेला दिसतो. आग्नेय आशियावर, कारण आता पण तिथं काय रामायण आणि महाभारतची नाटिका सादर केली जाते आणि तिथल्या लोकांना आवडते, है ना. चीनमध्ये बौद्ध धर्माच्या प्रसाराला चालना मिळाली. का मिळाली? कारण धर्मरक्षकांनी कोण? कश्यप, मतांग हे गेले तिथं. कुठे गेले? चीनमध्ये गेले. आणि चीनमध्ये त्यांनी जे बौद्ध ग्रंथ होते त्यांचा चीनी भाषेमध्ये अनुवाद करून दिला आणि म्हणून तिथं बौद्ध धर्माच्या प्रसाराला चालना मिळाली. ठीक आहे, चला. गंधार शैली, रेशीम मार्ग याच्याबद्दल अधिक माहिती म्हणता येते, मिळवायची तुम्ही नेटवरून. ठीक आहे, तर आता इथपर्यंत आपण 6व्या वर्गाचा पूर्ण इतिहास कंप्लीट केलेला आहे प्राचीन भारताचा. आता पुढे आपण नागरिकशास्त्र हा विषय बघू. धन्यवाद.